शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, हे वाक्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या याच विचारांनी प्रेरित होऊन शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये शिकण्यासाठी अनेक गावाखेड्यांमधून बेताची परिस्थिती असलेले विद्यार्थी जे आहेत ते इथे येत असतात। या विद्यार्थ्यांना आशा असते की आपल्याला एक चांगलं वसतिगृह मिळेल, या वसतिगृहामध्ये राहून आपण चांगला अभ्यास करूयात, कुठेतरी मोठे अधिकारी होऊयात, चांगली नोकरी मिळेल, घरची परिस्थिती सुधारता येईल, अशा प्रकारची स्वप्न घेऊन हे विद्यार्थी पुण्यामध्ये येतात। पुण्यात आल्यानंतर मेरिटच्या बेसिसवरती त्यांना काही वसतिगृह अलॉट केली जातात, मात्र हीच वसतिगृह या विद्यार्थ्यांचा जीव घेतायत का किंवा जीव घेणी ठरतायत का असा प्रश्न उपस्थित व्हावा, अशा घटना अनेक वेळा समोर येत असतात। आणि तशीच एक घटना पुण्यामधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहामध्ये घडली। गेल्या 8-10 दिवसांपूर्वी या ठिकाणी 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला। या विद्यार्थ्यांना डेंग्यूची लागण झाली होती। त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये इथे स्वच्छता वगैरे करण्यात आली। महापालिकेच्या आयुक्तांनी भेट दिली, आम्ही सगळी स्वच्छता करू असं सांगण्यात आलं। औषध फवारणी सुद्धा चालू आहे, मात्र या सगळ्यानंतरही इथली परिस्थिती तितकीशी सुधारल्याचं पाहायला मिळत नाहीये। कारण पुन्हा एकदा काल जे आहे ते या ठिकाणी 10 विद्यार्थ्यांना डेंग्यूची लागण झाल्याचं समोर आलं। रिपोर्ट तसे आले आणि त्यानंतर या विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयामध्ये आता ॲडमिट करण्यात आलंय। त्यामुळे आता तरी या वसतिगृहाची परिस्थिती सुधारली आहे का, स्वच्छता कशी आहे, चला पाहूया। मी आता या वसतिगृहाच्या टेरेसवरती उभी आहे। तुम्ही जर पाहिलं तर मुख्य कारण आपल्याला इथूनच दिसून येतं की या वसतिगृहामध्ये अशा प्रकारे मृत्यू का झाले असतील। तुम्ही जर माझ्या बाजूला पाहिलं तर या ठिकाणी घोले रोडवरचं जे क्षेत्रीय कार्यालय आहे त्याच्या समोर असलेलं या भागातलं डम्पिंग ग्राउंड या ठिकाणी आहे। खरं तर आत्ता पाहिलं तर या ठिकाणचा कचरा 2 दिवसांमध्ये बऱ्यापैकी कमी करण्यात आला, मात्र जिथपर्यंत इथलं कंपाऊंड आणि वरचा जो पत्रा दिसतोय तेवढ्या थरापर्यंत या ठिकाणी कचऱ्याचे ढीग लागलेले होते। इथला कचरा अनेक दिवस स्वच्छ केला जात नाही, कचरा रिकामा केला जात नाही आणि यामुळे शेजारीच असलेल्या अगदीच म्हणजे 100 मीटरचं अंतर असेल डम्पिंग ग्राउंड आणि या हॉस्टेलमध्ये, त्यामुळे डम्पिंग ग्राउंडमध्ये असलेल्या कचऱ्यामुळे या ठिकाणी होणारी अस्वच्छता असेल, दुर्गंधी असेल किंवा मग डासांची मोठ्या प्रमाणात होणारी पैदास असेल, यामुळे इथले विद्यार्थी जे आहेत ते गेल्या अनेक दिवसांपासून अशा प्रकारच्या समस्यांना सामोरं जात असल्याचं पाहायला मिळतंय। 2 विद्यार्थ्यांचा या ठिकाणी मृत्यू झाल्यानंतर अचानक प्रशासनाला जाग आली। अर्थात सुदैवाची गोष्ट आहे, चांगली गोष्ट अशी आहे की त्यानंतर प्रशासनाने इथे स्वच्छता केलेली आहे, औषध फवारणी देखील चालू आहे। संपूर्ण हॉस्टेलमध्ये नेमकी आता काय सुधारणा होतीये हे सगळं आज आपण इथल्याच विद्यार्थ्यांकडून जाणून घेणार आहोत। या वसतिगृहामध्ये 19 वर्षीय वेदांचा मृत्यू झाला। वेदांत सोनूने हा जो मुलगा होता तो ज्या रूममध्ये राहत होता त्या रूमच्या बाहेर मी आहे। आत्ता जर पाहिलं तर या रूममध्ये खूप चांगली स्वच्छता झाली आहे असं म्हणू शकतो। चांगली म्हणजे तसं पाहायला गेल्यास तर साधारणच म्हणावं लागेल, मात्र आधी जी परिस्थिती होती त्या मानाने आता कुठेतरी थोडीशी सुधारणा झाली आहे, स्वच्छता झाली आहे। मात्र तुम्ही जर ही रूम पाहिलीत तर जवळपास 10x15च्या हिशोबाने ही रूम बनवण्यात आली आहे। या एका रूममध्ये तब्बल 4 विद्यार्थी राहतात। आपण पाहिलं तर एकावर एक असे बेड आहेत आणि या ठिकाणी 4 विद्यार्थी राहतात, गरजू विद्यार्थी असतात, खूप छोट्याशा गावांमधून खूप मोठी स्वप्न घेऊन पुण्यात शिक्षणासाठी आलेले असतात आणि त्यानंतर हा असा एक धक्कादायक प्रसंग या ठिकाणी घडला। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हा जो बेड आहे हाच वेदांतचा बेड होता, याच ठिकाणी तो झोपायचा आणि आपण जर बाहेर पाहिलं तर वेदांतच्या बेडच्या बाहेर एक्झॅक्ट आपल्याला डम्पिंग ग्राउंड दिसतंय।
या ठिकाणून डम्पिंग ग्राउंड इतकं जवळ आहे की जेव्हा कधी ही खिडकी उघडण्यात यायची त्यानंतर खूप मच्छर, खूप दुर्गंधी या ठिकाणी येत असायची, असं वेदांतचेच रूममेट्स आपल्याला सांगताना दिसतात. ही खिडकी जरी पाहिलं तर खिडकीला चक्क काचसुद्धा नाही आहे. काचेच्या जागी कागद लावून इथलेच विद्यार्थ्यांनी अशी काहीतरी एक सोय केलेली आहे. पण प्रशासनाकडून अशी कुठलीही सोय या विद्यार्थ्यांना दिली गेली नाही. ज्यावेळी वेदांचा मृत्यू झाला, आणखी एका मुलाचा मृत्यू झाला, त्यानंतर आता कुठेतरी या रूममध्ये पंखे बसवण्यात आले, चालू करण्यात आलेत. इतके दिवस तर या ठिकाणचे पंखेसुद्धा चालू नव्हते. या इतक्याशा रूममध्ये 4 जण राहत होते. इतकी अस्वच्छता, समोरच असणारं डम्पिंग ग्राउंड, तिथून आत येणारे डेंग्यूचे डास असतील, अस्वच्छता असेल, दुर्गंधी असेल, या सगळ्यामध्ये हे विद्यार्थी अनेक वर्षांपासून या ठिकाणी राहत आहेत. माझ्याबरोबर वेदांतचा रूममेट आहे, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. कधीपासून वेदांतला त्रास होत होता आणि कशी नेमकी या आधीची परिस्थिती होती या हॉस्टेलची? अगोदर खूपच घाण परिस्थिती होती, पण आता न्यूजवाले वगैरे आले म्हणून आता परिस्थिती बदलायला लागली. वेदांतला एवढा पण फार आजार नव्हता, पण एका दिवसात त्याला जास्त झाल्याबद्दल त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं, पण त्याची थोडी तब्येत जास्तच बिघडली. तो जिल्हा रुग्णालयामध्ये होता, तिथून त्याला व्हेंटिलेटरवरती आणण्यात आलं आपलं पुणा हॉस्पिटलला आल्यानंतर त्याला खूपच जास्त झाल्यानंतर तो तिथं पण म्हणजे याच्यामध्येच होता, डेट असल्यासारखाच होता. तुम्ही या ठिकाणी किती दिवसांपासून राहतायत आणि या समोरच्या डम्पिंग ग्राउंडचा तुम्हाला किती त्रास झाला यात? आम्हाला खूप म्हणजे माझं आता 3rd इयर आहे यावर्षी. 2 वर्ष झाले मी इथं राहतो आहे, पण याच्यावरती कोणी ऑब्जेक्शन पण घेऊ शकत नाही ना. त्याच्यामुळं आम्ही काही बोललो नाही. आम्ही खिडकी लावून आतमध्येच राहायचो. जर वास वगैरे यायचा असेल तर खिडकी बंद करून आम्ही इकडून हा दरवाजा उघडं ठेवायचो. आता जेव्हा एवढी परिस्थिती इथे गंभीर झाली, दोघांचा मृत्यू झाला, त्यानंतर प्रशासनाला जाग आली. म्हणजे सर्रास आपल्याकडे पाहायला मिळतं की कुणाचा तरी जीव गेल्याशिवाय प्रशासनाला जागच येत नाही. 2 विद्यार्थ्यांचा जीव गेला, आता 8 ते 10 जण आणखी सिरियस आहेत. त्यानंतर हे सगळं होतं. हे सगळं बघून एक विद्यार्थी म्हणून तुम्ही स्वतः पोलीस भरतीची तयारी करताय, प्रशासकीय अधिकारी होण्याची स्वप्न आहेत, हे सगळं बघून कसं वाटतं? अतिशय गांभीर्य गोष्ट आहे की प्रशासन आमच्यावर लक्ष देत नाही. आम्ही भावी पिढीचे म्हणजे पोलीस असो, कोणतरी अधिकारी असो, आम्ही बनणारे आहे. म्हणजे भारताचं भविष्य आम्हीच आहे, तर आमच्यावर लक्ष दिलं पाहिजे प्रशासनानं. आणि वेदांत पण पोलीस भरतीच करायचा. वेदांत ठाणे पोलीस भरतीचं ग्राउंड देऊन आला होता. तिथूनच 29 तारखेला त्याचं ग्राउंड होतं. 29 तारखेला तो ग्राउंड देऊन आल्यानंतर त्याचा म्हणजे 1-2 दिवसानंतर तिथून त्यांची डेट झाली. आता यानंतर प्रशासन जागं झालं आणि आता सगळ्या सुधारणा चालू झाल्यात. आता नेमकं 2-3 दिवसांमध्ये काय काय झालं? आता 2-3 दिवसात वगैरे फवारा वगैरे मारतात. आमच्या रूममधला फॅन कालच बसून दिला त्यांनी. 2-4 दिवस झालं मी म्हणतोय फॅन बसून द्या, पण आता बसून दिला आहे फॅन त्यांनी, कालच बसवला आहे. आणि बरंच काही झालं आहे आता. म्हणजे एक 8 दिवसाला स्वच्छता व्हायची, ती दररोज होती स्वच्छता. डेटॉलची स्वच्छता म्हणजे होते. आणि खालचे 2 रूम आहेत तिथं खूप म्हणजे वेस्ट गेलेलं बेड असलं काय असो, पण ते आता स्वच्छ करतायत. हळूहळू स्वच्छ होत आहेत. तुम्ही सुद्धा अनेक दिवसांपासून या हॉस्टेलमध्ये राहताय. असं कुठेतरी वाटतं का की प्रचंड माणुसकीची वागणूकच मिळत नाही आहे आपल्याला? मुळात म्हणजे विद्यार्थी घराबाहेर सोडायचं झालं तर पालक पहिले प्रेफरन्स देतात की हॉस्टेल बघा, किंवा बाहेर रूम बघितली तर म्हणजे पालकांना वाटतं की कुठंतरी बिघडल. पण हॉस्टेलमध्ये सेफ्टी राहते ना. पण तेच हॉस्टेल जर विद्यार्थ्यांचा जीव घेणं ठरलं तर मग पालकांनी विश्वास कुठं ठेवायचा? म्हणजे प्रशासनाला जाग येण्यासाठी पण 2 विद्यार्थ्यांना जीव गमावा लागला आहे. आता तुम्ही दाखवलं एवढा मोठा कचरा आहे. म्हणजे ह्या रूममध्ये एवढं दमट वातावरण होतं, म्हणजे जवळपास सगळ्याच रूममध्ये आहे. पण ही रूम, कारण इथं पंखा पण नव्हता. वारंवार यांनी सुद्धा प्रशासनाकडं किंवा हॉस्टेल प्रशासनाकडं पत्र दिलेले आहेत की आमचा पंखा नीट करून द्या. पंखा नसल्यामुळं खिडकी उघडावंच लागायची. खिडकी उघडली की दुर्गंध, जीव घेणे मच्छर येतच होते रूममध्ये, आणि त्याच्यामुळंच ही घटना घडली आहे. याआधी तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन कधी अशा प्रकारे आवाज उठवायचा प्रयत्न केला होतात का या अस्वच्छतेविरुद्ध? अस्वच्छतेविरुद्ध म्हणजे होतच आहे, कारण प्रत्येक मुलाच्या मनामध्ये हीच भावना होती की हॉस्टेल सुधारलं पाहिजे.
याविरोधात विद्यार्थी सेने मनसेच्या विद्यार्थी सेनेने मेस चालू नव्हती या हॉस्टेलची, त्याविरोधात मोठं कार्यक्रम घेतला होता आणि सामूहिक मागणी केली होती की मेस चालू झाली पाहिजे. त्याच्यानंतर मेस चालू झाली, पण ती पण काही नीट मेस नव्हती. त्याच्यामुळं अजून पण तशीच चालू आहे, पण चालू आहे कारण 2.5 वर्ष झालं मेस बंद होती. त्याविरोधात आम्ही सर्वांनी एकत्र येऊन मागणी केली होती, ती मान्य झाली होती. इथली जी अस्वच्छता होती, वारंवार स्वच्छता व्हावी वगैरे अशा प्रकारची मागणी तुम्ही विद्यार्थ्यांनी मिळून कधी केली होती का? वारंवार आता खाली जाणारा प्रत्येक विद्यार्थी सांगितल्याशिवाय जातच नव्हता, हे नाही ते नाही. मुळात 100 विद्यार्थ्यांसाठी 1 रेक्टर पाहिजे असा नियम आहे, पण तो नियमच इथं पाळला जात नव्हता. इथं 400 विद्यार्थी 1 रेक्टर आहे. त्या रेक्टरची पण काय अवस्था होत असं आपण ती पण जाणली पाहिजे. मुळात प्रशासन दोषी आहे आणि रेक्टर नेमण्यासाठी पण काही अटी असतात की 2 वर्षाची आपल्याला त्याचं शिक्षण आहे, पुन्हा 5 वर्ष कोणत्या तरी हॉस्टेलला अनुभव लागतो, तरच आपल्याला रेक्टर म्हणून नेमता येतं. पण हे सध्याचे रेक्टर आहेत त्यांचे असं कोणतंही शिक्षण झालेलं नाही, त्यांना दुसऱ्या खात्यातून इथं आणलेलं आहे. मग ह्याच्यावर पण कुठेतरी चौकशी झाली पाहिजे, तुमच्या माध्यमातून ही विनंती करतो. आणि स्वतः ते रेक्टर म्हणतात की माझं काही शिक्षण झालं नाही, मला दुसऱ्या खात्यातून टाकलेलं आहे. मग याला पण कुठेतरी यांची नेमणूक करणारे जबाबदार आहेत आणि प्रशासन 100% जबाबदार आहे या गोष्टीला. आता जेव्हा सगळ्या स्वच्छता होत आहेत, सुधारणा होत आहेत, पण या सगळ्यामध्ये तुमचे मित्र गेले, याचं दुःख किती मोठं? खूप मोठं दुःख आहे, कारण की आम्ही त्याची डेट झाली म्हणजे 1-12च्या दरम्यान डेट झाली आणि आम्हाला म्हणजे तिथल्या त्याच्या मामानी वगैरे कोणाला कॉल केला ना. आमचा मित्र या साईडच्या रूममध्ये राहतो स्वप्नील म्हणून, त्याला कॉल आला नव्हता. म्हणजे कॉल आला लेट, पण म्हणजे 12च्या नंतर आला त्याला. 1-2 वाजता फोन आल्यानंतर मग तो माझ्या रूममध्ये आला. मी बेडवर झोपलो होतो. तो बोलला की वेदांत आपल्याला सोडून गेला. अक्षरशः मला जाग्यावरती उभं राहता येत नव्हतं. माझी एवढी फिटनेस असूनसुद्धा माझे हातपाय वगैरे गळून गेले होते. आम्ही म्हणलो की मग यांनी आणि दुसरा एक मित्र आम्ही 4 जण गेलो खाली गेलो, सह्या वगैरे केल्या आणि तिथून मग आम्ही त्यांना वेदांतला भेटायला गेलो. वेदांतला भेटायला गेल्यानंतर जेव्हा डेड बॉडी बघितली, आम्हाला विश्वास पण नव्हता की वेदांत आम्हाला सोडून जाईल, असं काही घडेल. आम्ही आयुष्यात विचार पण केला नव्हता की वेदांत आम्हाला सोडून जाईल, कारण की आम्ही त्याच्यासोबत खूप म्हणजे मी तर सर्वात जास्त त्याच्यासोबत मस्ती करायचो, कधी पण मस्ती करायचो. आज जेव्हा आम्ही तिथं हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर जेव्हा डेड बॉडी आणली, ॲम्ब्युलन्समध्ये शिफ्ट केली आणि त्याची मम्मी आम्हाला बोलत होती की वेदांतला आमच्या बाय बाय करा. ते मम्मीला काय कळालं नव्हतं तेवढं की वेदांत गेला आहे, डेट झाला आहे ते. पण अक्षरशः आम्ही पण रडत होतो तिथं. आता पण दुःख आहे आमचं, पण थोडा विसरण्याचा प्रयत्न करतो आहे आम्ही. या वसतिगृहामधील ज्या 2 विद्यार्थ्यांचा जीव गेला, या विद्यार्थ्यांच्या मित्रांशी आपण बोललो. तेव्हाची परिस्थिती कशी होती, आता काय सुधारणा होतात, हे सुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेतलं. मात्र इथलं जे काही वातावरण आहे हे पाहिल्यानंतर एकंदरीतच हा प्रश्न पडतो की या ठिकाणी खरंच माणसं राहतात की मग जनावरं बांधण्यात आली आहेत. अशा प्रकारची अवस्था या हॉस्टेलची सुधारणा केल्यानंतर सुद्धा पाहायला मिळते. म्हणजे अक्षरशः रूममध्ये गेलं तर 5 मिनिटसुद्धा एक साधारण माणूस इथे उभा राहू शकत नाही, इतकं दमट वातावरण आहे, इतकं गुदमरल्यासारखं आत जाऊन वाटतंय. आत्ता खूप मोठ्या प्रमाणात औषध फवारणी वगैरे झाली आहे, त्या औषधांचा वाससुद्धा आहे. काही रूम्समधले फॅन बंद आहेत, काही खिडक्या उघडल्या की मोठमोठे मच्छर आत येत आहेत. अशा प्रकारची परिस्थिती अजूनही या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतं. अर्थात महानगरपालिकेच्या आयुक्तांनी ही सगळी परिस्थिती आम्ही लवकरच सुधारावू आणि सगळ्या ज्या काही स्वच्छता करण्यासाठीच्या ज्या काही बाबी असतील त्या लक्षात घेऊन सगळी स्वच्छता करण्यात येईल असं सुद्धा सांगितलं आहे. त्या अनुषंगाने कामसुद्धा झालं आहे. मात्र ही गोष्ट सत्य आहे की 2 विद्यार्थ्यांचा बळी यामध्ये गेला. काल आणखी 10 विद्यार्थी जे आहेत ते डेंग्यू पॉझिटिव्ह आलेले आहेत, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत. या सगळ्यामुळे पुन्हा एकदा तोच प्रश्न उभा राहतोय की या 10 विद्यार्थ्यांचं काय, त्यांची जर प्रकृती आणखी गंभीर जखमी झाली तर या सगळ्याच विद्यार्थ्यांच्या मृत्यूला, त्यांच्या आजारी पडल्याला नेमकं कारणीभूत कोण, ही जबाबदारी कोणाची आहे, हा प्रश्न यामध्ये उपस्थित केला जातोय. तर दुसऱ्या बाजूला
या हॉस्टेलच्या प्रशासनाकडून असं सुद्धा सांगण्यात येतं की जे 2 विद्यार्थी यामध्ये गेले ते दोन्ही विद्यार्थी काही दिवसांसाठी म्हणजे जेव्हा त्यांची डेथ झाली त्याच्या काही दिवस आधीपर्यंत ते बाहेर काही कामानिमित्त एक विद्यार्थी जो आहे तो आपल्या नातेवाईकाकडे गेला होता, दुसरा विद्यार्थी म्हणजे वेदांत जो आहे तो पोलीस भरतीसाठी गेला होता, ग्राउंडच्या परीक्षेसाठी 4-5 दिवसांसाठी तो बाहेर होता. त्यामुळे बाहेर गेल्यानंतर त्यांना कुठल्या आजाराची लागण झाली असेल असं सुद्धा सांगण्यात येतं आहे. प्रत्येक वेळेस आम्हीच जबाबदार आहोत किंवा आमच्याकडून स्वच्छता केली जात नाही हे इथलं प्रशासन नाकारताना दिसून येतं आहे. त्यामुळे या सगळ्या घटनेमध्ये नेमकं दोषी कोण, दोष कोणाला द्यायचा आणि जबाबदारी कोण घेणार या विद्यार्थ्यांच्या जीवाची, हा प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित होतोय. चांगली एक गोष्ट आहे की आता सगळ्या सुधारणा व्हायला लागल्यात, स्वच्छता व्हायला लागली आहे. मात्र हे सुद्धा किती दिवस कंटिन्यू राहतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे की 9 दिवस करून पुन्हा तशीच हालत या विद्यार्थ्यांना भोगावी लागणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.